स्वामी समर्थ अनुभव कथा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार मंडळी. आज मी माझ्या जीवनात मला आलेला स्वामी समर्थाचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहे. स्वामी समर्थाचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे. मला प्रत्येक संकटातून बाहेर पाडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात. मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हतबल झाले तेव्हा त्यांचा मला भक्कम आधार जाणवला आहे. आणि समर्थ नेहमी म्हणतात, मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी तारी त्याला कोण मारी. आमच्या गावी एक हार्ट पेशंट होतं. त्यांच्या हृदयाच्या झडपीची लवचिकता कमी झाली होती, त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा शरीराला होत नव्हता. 1997 पासून त्यांना या त्रासाला सुरुवात झाली. त्यांना तेव्हापासून औषध चालूच होते, पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला. जास्त त्रास दगदग झाली की ते थकून जायचे. अशा वेळी परिस्थितीत त्यांनी 2003 पर्यंत नोकरी केली, पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला. त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते. त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरात स्वामी समर्थाची एक मोठी प्रतिमा होती. ती व्यक्ती नेहमी त्यांची सेवा करत असत. तेवढेच त्यांना बरं वाटते. त्यांची स्वामी समर्थावर अपार श्रद्धा होती. आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते. ते एक दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते. पायी चालत असताना मोटरसायकलने येऊन त्यांना धडक दिली. धडक जोराची होती. ते उडून रस्त्यावर पडले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले. त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या. त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्णपणे मोडले होते. त्यांनी लोकांच्या साहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला, तर उठता येईना. उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते. त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं. समर्थ कृपेने त्यांना एक ऑर्थोपेडिक सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले. त्यांच्यावर उपचार चालू झाले. ते ज्या हार्टसाठी सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते, ते डॉक्टर उपलब्ध झाले. 2-3 दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. पण या सर्वात त्यांच्या हार्टला कोणताही त्रास झाला नव्हता. ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही. त्यांनी त्यांचे गांभीर्य जाणून दिले नाही. ते आले की वातावरण एकदम बदलून जाई. ती अतिशय खेळकरपणा बोलत. स्वामींचं त्यांच्याशी अशी व्यवस्था केली होती की त्यांनी खचून जाऊ नये. प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिले. ऑपरेशन नंतर 1 महिन्यात असते व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरत होते. हे सर्व त्रागा न करता सहन करण्याची ताकद स्वामींनी त्यांना दिली. 7 ते 8 महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले. पण पुढील 2 महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला. 2 महिने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते. त्यांनी हार्ट सर्जरीचा प्लॅन केला. 4 पैकी 3 हृदयाच्या झडपा बदलावे लागणार होते. हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते, त्यांची देखभाल करत होते, कारण ऑपरेशननंतर 5 दिवस त्यांना कोणालाही भेटता येणार नव्हते. ते त्यांना धीर द्यायचे. तुला लवकर बरं व्हायचं आहे, मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे, असे सांगून प्रोत्साहन द्यायचे. मनातला आभारी द्यायचे. त्यांच्या रूपाने स्वामीच येऊन पितेची माया त्यांना देत होते. त्यांची तब्येत सुधारू लागली व या शरीरभोगातून ते बाहेर पडले आहेत. स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे. स्वामींचं तारणहार आहेत. तुम्ही 1 पाऊल पुढे टाकले तर स्वामी 10 पावले पुढे नेतात. याचा पुरेपूर प्रत्यक्ष त्यांना आलेला हा अनुभव. श्रद्धा अडळ पाहिजे. स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहेत. माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान अडळ आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही स्वामी समर्थाचे अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला स्टिकर द्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.